गुड इव्हनिंग. आजचा हा क्लास आपण याकरिता आयोजित केलेला आहे की आपण आपल्या 6व्या सेमला जो अभ्यास करतोय भूगोलाचा, ज्यामध्ये तुमच्या पेपरचं नाव आहे इंडिया जिओग्राफिकल ॲनालिसिस, भारत भौगोलिक विश्लेषण, या अनुषंगाने दिलेला तुमच्या पेपरला अनुसरून आपण बऱ्याच दिवसापासून ऑनलाईन क्लासेस घेतोय. आणि या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती पुरवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतोय. जो भाग आपण आतापर्यंत शिकलेला आहे त्या संपूर्ण विषय घटकामधला एखादा घटक जर तुम्हाला समजलेला नसेल, त्या अनुषंगाने मी तुम्हाला 2 दिवसाआधी एक लिंक पाठवली होती की आपण जे दुसरं युनिट भारताचे हवामान हे अभ्यासलेलं होतं, तर या युनिटमधला एखादा घटक तुम्हाला समजलेला नसेल तर तुम्ही त्या रिमेडियल फॉर्मच्या द्वारे, त्या गुगलच्या फॉर्मच्या द्वारे मला जो कोणता तुम्हाला घटक समजलेला नसेल त्या संदर्भात विचारपूस करण्यासाठी ती एक लिंक पाठवलेली होती. आणि माझी अपेक्षा होती की तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या आपण या एका रिमेडियल क्लासच्या अंतर्गत जे तुम्हाला असलेल्या ज्या काही समस्या आहेत किंवा जो काही विषयवस्तू तुम्हाला समजली नसेल त्यावरील उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने हा एक आपल्यामध्ये एक ब्रिज कोर्स असतो, एक क्लास असतो, एक विचारांची आदानप्रदान असते, ती करावयाची असते. पण मला त्या फॉर्ममध्ये जवळपास एकही व्यक्तींनी फीडबॅक दिलेला नाही जवळपास, की सर मला हा घटक समजला नाही किंवा मला हा घटक पुन्हा एक वेळ समजावून पाहिजे, अशा अनुषंगाने कोणीही जवळपास तिथे फीडबॅक दिलेलं दिसलं नाही मला. पण सकाळला आज बघितल्यानंतर मी लक्षात घेतलं किंवा म्हटलं होऊ शकतं की विद्यार्थ्यांना जे आपण प्रेझेंटेशन करतोय, जे काही सांगतोय ते कदाचित समजत असेल, त्यामुळेच कोणी अजून रिप्लाय दिलेला नाही. किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये धास्ती असेल की सरांना कसं विचारायचं, सर तुम्ही शिकवलेलं मला या पद्धतीने समजलं नाही आहे किंवा हे नाही समजलं आहे. असं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या संदर्भात होतं की त्यांना वाटतं की आपण सरांना कसं विचारायचं किंवा सांगायचं की सर हे मला तुमचं शिकवलेलं समजलेलं नव्हतं. तर ॲक्च्युली आपल्यामध्ये असा कोणताही संभ्रम असू नये की तुम्ही जर मला काही विचारलं की मी शिकवलेला एखादा घटक तुम्हाला समजलेला नाही असं जर तुम्ही सांगितलं तर त्याबद्दल मला काही म्हणजे चुकीचं वाटेल असा प्रश्नच नाही आहे. तुमच्यासाठीच आम्ही इथे आहोत आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे की सर आम्हाला ही गोष्ट समजलेली नाही किंवा आम्हाला या वस्तूंची किंवा या घटकांची अभ्यासाकरिता आवश्यकता आहे, तर हे या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला अपेक्षित आहे, असं तुम्ही स्वतःहून आम्हाला विचारू शकता. आणि त्याच्यासाठीच हा एक एक्स्ट्रा क्लास, ज्या विद्यार्थ्यांना एखादी विषयवस्तू समजलेली नसेल तर ते विषयवस्तू व्यवस्थित त्यांना समजून सांगता यावी याकरिता हा क्लास आज आयोजित केलेला आहे. तर तुम्हाला ज्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला प्रत्यक्ष लाईव्ह सांगू शकता किंवा तुम्ही मला तो जो फॉर्म पाठवला आहे त्याच्याद्वारे तुम्ही कळवू शकता, सर हा विषय मला समजलेला नाही किंवा हा घटक मला समजलेला नाही, याचे मला नोट्स द्या, याची PPT द्या, याच्या संदर्भात काही व्हिडिओज असतील तर ते द्या. अशा अनुषंगाने तुम्ही मला सांगू शकता आणि त्यावरती उपाययोजना आपण व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. पण जर तुम्ही काही फीडबॅक देणार नसाल किंवा तुम्ही काही असं तुमचं काही मत व्यक्त करणार नसाल तर मला हेच समजावं लागेल की मी जे काही आतापर्यंत तुम्हाला दिलं आहे किंवा पुरवत आहे किंवा सांगताय किंवा शिकवत आहे ते योग्य पद्धतीने होत आहे हेच समजून मला पुढे चालावं लागेल. असंही काही आवश्यकता नाही की प्रत्येकच गोष्ट मी सांगितलेली तुम्हाला समजेलच आणि असंही नाही की मी सांगितलेलं समजणार नाही, असं दोन्ही पद्धतीने होऊ शकतं.
तर अपेक्षा हीच आहे की तुम्हाला समजायला हवं, नसेल समजलं ते आम्ही पुन्हा समजून सांगायला हवं. या संदर्भाने हा सर्व ह्या ज्या काही उपाययोजना असतात ह्या आम्हाला करायच्या असतात. जर तुम्हाला काही असतील समस्या तर त्या तुम्ही मला मांडू शकता, विचारू शकता, सांगू शकता. म्हणजे एकच मला वाटते कोणीतरी तो भरला होता आणि जी लिंक पाठवली आहे ती लिंक याच्यासाठी पाठवली आहे की आपण आता प्रत्यक्ष भेटू शकत नाही आहोत. तर आपण ऑनलाईन प्रोसेसनीच एकमेकांशी संवाद साधू शकतोय. त्याच्यामुळेच ती एक गुगलची लिंक पाठवली होती, गुगल फॉर्मची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो घटक समजला नाही त्याच्या संदर्भात थोडक्यात लिहायचं होतं की मला हा घटक समजलेला नाही. तिथे त्यांना नाही भरायचा आहे तो फॉर्म, ज्यांना समजलेला आहे त्यांना तो फॉर्म भरायचा नाही आहे. त्यांनीच त्याच्यात लिहायचं आहे की मला हा घटक समजलेला नाही आहे, एवढंच तिथे लिहून पाठवायचं आहे. मग मी त्या संदर्भात तुम्हाला जी काही नोट्स असतील, जे काही व्हिडिओज असतील, जी काही माहिती असेल ती सर्व पुरवण्याचा प्रयत्न करेल. तर एक मला वाटतं प्रश्न होता त्याच्यामध्ये की भारताचे हवामान, या अनुषंगाने कोणीतरी एक म्हणजे मी नाव सांगणार नाही त्याचं, पण एका जणांनी विचारलं होतं की तो विषय थोडासा पुन्हा एक वेळेस समजावून सांगावं सर, म्हणजे आम्हाला थोडंसं बरोबर माहिती होईल त्याच्या संदर्भात. तर जे विद्यार्थी या रेमेडियलसाठी जोडलेले आहेत मी अपेक्षा करतो त्यांना कदाचित हा म्हणजे जे आपण क्लायमेट ऑफ इंडिया हा जो घटक शिकलेला आहे तर त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो आणि त्या अनुषंगाने जे काही तुमचे प्रश्न होते त्याला अनुसरून मी काही नोट्स, एक PPT, एखादा व्हिडिओ तुम्हाला लगेच आज उद्याला सर्क्युलेट करून देईल. त्याचा अभ्यास करून घ्याल तुम्ही. तर जसं आपण म्हटलं होतं की भारताचं जे काही स्थान आहे ते प्रामुख्याने विषुववृत्ताच्या जवळ असल्याने भारतावरती, या भारतीय भूमीवरती या विषुववृत्ताचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. आणि भारताच्या मध्यातून प्रामुख्याने कर्कवृत्त गेल्याने हा संपूर्ण जो प्रदेश आहे यावर एक विशेष प्रकारच्या हवामानाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. विषुववृत्ताच्या जवळ असल्याने आणि कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेले असल्याने तिथे वर्षभर उष्णता ही जवळपास चांगल्या उष्णता ही चांगली असलेली आपल्याला पाहावयास मिळते. उष्णतेचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये अत्यंत जास्त आणि हिवाळ्यामध्ये एकदम कमी न होता एका व्यवस्थित मार्जिनमध्ये राहत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच प्रामुख्याने भारतीय भूखंड हा उष्णकटिबंधीय भूखंड असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि ज्यावेळेस आपण भारताचा हवामानाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की भारताचं जे हवामान आहे हे हवामान प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून स्वरूपाचं असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. याचं प्रमुख कारण असं की विशिष्ट कालावधीत आपल्या भारतामध्ये मोसमी वाऱ्यांचं आगमन होत असतं आणि त्यामुळेच भारताच्या संदर्भात आपल्याला 3 ऋतू पाहावयास मिळतात. बाकी जगामध्ये इतर सर्व जे देश आहेत या देशांचा जेव्हा आपण विचार करतो त्या देशांमध्ये आपल्याला प्रमुख 2 ऋतू पाहावयास मिळतात, त्यामध्ये उन्हाळा आणि हिवाळा. परंतु भारताच्या संदर्भात पावसाळा हा एक विशिष्ट ऋतू विशिष्ट कालावधीत निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याचा परिणाम देखील भारतीय हवामानावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि यामुळेच भारताचं जे हवामान आहे हे उष्णकटिबंधीय मान्सून स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या हवामानाची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात, ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला या हवामानाचा एक आराखडा किंवा एक त्याची कल्पना आपल्याला प्राप्त होते. आपण भारतीय भूमीला जर एका दृष्टिक्षेपात पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून भारतीय भूखंड हा विविधतेने नटलेला आपल्याला दिसून येतो. एका बाजूला उंच असं हिमालय पर्वतरांग आहे, त्याच्या खाली जेव्हा आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला सुरुवात करतो गंगेचं मैदान आहे, दख्खनचं पठार आहे, खाली हिंद महासागर आहे, पूर्वेकडे तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळतो, पश्चिमेकडे तुम्हाला अरबी समुद्र पाहायला मिळतो,
वायव्येकडे तुम्हाला थरचं वाळवंट पाहावयास मिळतं. अशा पद्धतीने सर्व भागामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्राकृतिक घटक असलेले भारतामध्ये पाहावयास मिळतात आणि प्रत्येक भागात ही प्राकृतिक भिन्नता असल्याने त्या त्या ठिकाणी हवामानामध्ये देखील भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. तरी देखील भारताच्या संदर्भात एक विशिष्ट अशा म्हणजे हवामान आपण पाहावयास मिळतं, ज्याला उष्णकटिबंधीय मान्सून स्वरूपाचे हवामान म्हटलं जातं. तसं बघितलं तर जगातील सर्वच प्रकारच्या हवामानाचे आविष्कार भारतामध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. ज्यावेळेस आपण जम्मू काश्मीरकडे जातो किंवा हिमालयात जातो तर तिथं थंड प्रकारचं हवामान तुम्हाला पाहावयास मिळेल. मध्य भारतात येतो उपोष्ण प्रकारचं, तिकडे वायव्येकडे राजस्थानमध्ये जातो उष्ण प्रकारचं, समुद्राच्या भागात येतो तर त्या ठिकाणी तुम्हाला उष्ण आणि दमट स्वरूपाचं हवामान पाहावयास मिळतं. उंच पर्वतीय भागात अत्यंत थंड प्रकारचं हवामान पाहायला. जे जगातले जेवढे हवामानाचे आविष्कार असतील ते सर्व आविष्कार भारताच्या संदर्भात आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यामुळेच भारतामध्ये हवामानाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती हवामानाची वैशिष्ट्ये तुम्हाला विविध प्रकारची असलेली पाहावयास मिळतात. आणि ही वैशिष्ट्ये निर्माण होण्याचं कारण हेच आहे की भारतीय भूभागाचा जो विस्तार आहे हा विस्तार ज्या प्रकारचा आहे त्याला अनुसरून, स्थानिक परिस्थितीला अनुसरून भारतीय हवामानाची वैशिष्ट्ये ही बदलती असलेली आपल्याला पाहावयास मिळतात. पहिलं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं तर भारताच्या मध्यातून तुम्हाला जसं मी सांगितलंय की कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून गेलं आहे आणि त्यामुळे कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील जर हवामान तुम्ही बघाल तर ते उबदार व विषम स्वरूपाचं असलेलं पाहावयास मिळेल आणि कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील हवामान जर तुम्ही बघाल तर ते उष्ण प्रकारचं हवामान तुम्हाला इथे पाहावयास मिळेल. त्याच प्रकारे दुसरा जो वैशिष्ट्य तुम्हाला भारतीय हवामानाच्या संदर्भात पाहायला मिळेल ते समुद्र किनारपट्टीच्या भागातील जे काही हवामान आहे ते हवामान सम आणि दमट असलेलं पाहावयास मिळतं आणि जसं आपण अंतर्गत भागात येतो तसं हवामानामध्ये विषमता निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे समुद्र सपाटीपासून किंवा समुद्र किनाऱ्यापासून जसं आपण भारतीय भूखंडाच्या आतमध्ये प्रवेश करतो, दूर जातो समुद्र सपाटीपासून, तसं तुम्हाला त्या हवामानामध्ये विषमता निर्माण झालेली पाहावयास मिळेल. तिसरं जे वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहायला मिळतं ते आहे की भारतात जे काही पर्जन्याचं वितरण आहे हे पर्जन्याचं वितरण तुम्हाला असमान स्वरूपाचं पाहावयास मिळतं. याचं प्रमुख कारण मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की भारतीय भूमी किंवा भारताची जी प्राकृतिक रचना आहे या प्राकृतिक रचनेमध्ये अत्यंत विभिन्नता तुम्हाला पाहावयास मिळते. कुठे उंच पर्वतरांग आहे तर कुठे पठारी प्रदेश आहे, कुठे खोल दऱ्या आहेत, कुठे सुपीक गाळाचे मैदान आहे, कुठे वाळवंटी प्रदेश आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे सर्व जे प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये असलेली स्थानिक परिस्थिती आणि त्या परिस्थितीला अनुसरून होणारं जे काही पर्जन्य आहे हे पर्जन्य हे विषम स्वरूपाचं असलेलं तुम्हाला पाहावयास मिळेल. कारण विशिष्ट कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये पर्जन्यवृष्टी होताना आपण बघितलेली आहे आणि ही जी नैऋत्य मोसमी वारे आहेत हे नैऋत्य मोसमी वारे ज्या भागात सर्वात पहिले पोहोचतात किंवा ज्या भागात त्यांना अटकाव होतो त्या भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होताना तुम्हाला पाहावयास मिळेल आणि ज्या भागात हे त्या वाऱ्यांना कुठे अटकाव होत नाही त्या भागात तुम्हाला पर्जन्याचं प्रमाण कमी पाहावयास मिळेल. ज्या भागात पर्जन्य जास्त आहे त्याच्या विरुद्ध बाजूस पर्जन्य छायेच्या प्रदेशांची निर्मिती झालेली आपल्याला पाहावयास मिळेल. तर अशा पद्धतीने प्रामुख्याने तुम्हाला भारतामध्ये जे पर्जन्याचं वितरण आहे हे पर्जन्याचं वितरण विषम स्वरूपाचं झालेलं पाहावयास मिळेल. आणखी एक वैशिष्ट्य असं की जसं मी म्हटलं की मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये
मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असते. जवळपास 80% पर्जन्यवृष्टी ही या नैऋत्य मान्सूनपासून होताना आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु ही जी मोसमी वारे आहे, जसं आपण म्हटलं की विशिष्ट कालावधीत या वाऱ्यांना सुरुवात होते आणि हे प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतीय भूखंडावरती पर्जन्यवृष्टी करतात. परंतु हे विशिष्ट कालावधीत जरी सक्रिय होत असले तरी यांची निश्चित असा समयसीमा आपल्याला सांगता येत नाही की या दिवशीला पाऊस होईल आणि या दिवशीला होणार नाही. या प्रकारचं कोणतंही भाकीत आपण स्पष्ट पद्धतीने करू शकत नसल्याने वाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा त्याचा जो लहरीपणा आहे, हा लहरीपणा आपल्याला प्रामुख्याने भारतीय हवामानाच्या दृष्टिकोनातून पाहावयास मिळतो. या व्यतिरिक्त भारतामध्ये परतीच्या मोसमी वाऱ्यापासून देखील पर्जन्यवृष्टी होताना पाहावयास मिळते. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जसे येतात तसे ते वापसही जातात. या परतीच्या मोसमी वाऱ्यांना ईशान्य मोसमी वारे असं संबोधले जात असतं आणि यांच्यापासून प्रामुख्याने हे जे वारे असतात, हे वारे भूखंडावरून वाहत असल्याने शुष्क असतात. परंतु ज्यावेळेस हे मार्गक्रमण करत असताना बंगालच्या उपसागरावरून जेव्हा वाहतात त्यावेळेस ते बाष्प संपृक्त होतात आणि मग ते प्रामुख्याने जो तामिळनाडूचा किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी करताना पाहावयास मिळतात. म्हणजे परतीच्या मोसमी वाऱ्यांपासून देखील काही भागामध्ये, किनारपट्टीच्या भागामध्ये पर्जन्यवृष्टी होताना आपल्याला पाहावयास मिळते. आंध्र किनारपट्टीच्या भागात बंगालच्या उपसागरावरून हिवाळ्यात अनेक चक्रीवादळे निर्माण होताना पाहावयास मिळतात. या चक्रीवादळांद्वारे देखील तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये पाऊस होताना पाहावयास मिळेल. या व्यतिरिक्त भारताच्या ज्या प्रदेशामध्ये मान्सून वारे हे अडविले जात नाही अशा भागामध्ये तुम्हाला पावसाचं प्रमाण हे कमी पाहावयास मिळतं. ज्या भागात हे वारे अडविले जातात त्या भागात पर्जन्याचे प्रमाण अत्यंत जास्त असतं. त्या ठिकाणी प्रतिरोध स्वरूपाचा पर्जन्यवृष्टी होते आणि त्याच्या विरुद्ध बाजूस ज्या बाजूने हे वारे पर्वताला ओलांडून पुढे मार्गक्रमण करतात त्यावेळेस हे वारे शुष्क झालेले असतात. त्यांच्यातलं पाणी किंवा बाष्प हे संपुष्टात आलेलं असतं आणि त्याच्यामुळे या वात विन्मुख बाजूवरती प्रामुख्याने पर्जन्य छायेच्या प्रदेशाची निर्मिती झालेली तुम्हाला पाहावयास मिळते. या मोसमी वाऱ्यांपासून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान हे जे काही राज्य आहेत या राज्यामध्ये पर्जन्याचं प्रमाण हे नैऋत्य मान्सून पासून कमी असलेलं पाहावयास मिळतं. परंतु वायव्येकडून येणारे जे काही आवर्तचे वारे आहेत या आवर्तांच्या वाऱ्यांपासून मात्र या राज्यांमध्ये प्रामुख्याने पर्जन्यवृष्टी होताना पाहावयास मिळते. आपण जसं म्हटलं की विशिष्ट कालावधीत हे वारे सक्रिय होत असल्यामुळे भारताच्या संदर्भात तुम्हाला मान्सून, ज्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो, म्हणजे पावसाळा हा ऋतू किंवा हा आविष्कार जगामध्ये सर्वात वेगळा असलेला पाहावयास मिळतो आणि हेच भारताच्या हवामानाचं प्रमुख वैशिष्ट्य असलेलं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे हा जो काही भारतीय मान्सूनचा जो काही किंवा भारतीय हवामानाचा जो काही अभ्यास होता तो अभ्यास आपल्याला थोडक्यात करता येईल. या संदर्भातील PPT मी तुम्हाला पाठवून देईल आणि आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही समस्या असल्या तर तुम्ही मला त्या गुगल फॉर्मद्वारे किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून सर हा घटक आम्हाला समजलेला नाही आहे हा समजून सांगा, की तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचं, त्यावर उपाययोजना करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तुम्हाला वेळोवेळी जी नोट्स पाठविले जातात त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला जे युनिट टेस्ट दिल्या जातात त्या व्यवस्थित वेळेवरती सोडवत चला, म्हणजे तुम्हाला येत्या काळात परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अडचण जाणार नाही. तर थांबूयात आज आपण इथे.